कोयना धरणात सध्या पावसाचा जोर कमी झाला असून सध्या कोयना धरणातून 32,749 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गेल्या 24 तासापासून कोयना धरण क्षेत्रात पाऊस कमी असल्यामुळे दरवाजे 5 फूट 6 इंचावर स्थिर ठेवण्यात आले आहेत। याचबरोबर धोम धरणातून 5,572, कन्या धरणातून 5,343, कुरमोडी धरणातून 1,551, सारळी धरणातून 4,512 तर धोम बलकवडी या धरणातून 1,292 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जातोय। मात्र सांगलीत पाणी पातळी अजून कमी येत नसल्यामुळे चिंता वाढली आहे। आजची सर्वात मोठी बातमी, कोयना धरणाचा विसर्ग हा स्थिर ठेवण्यात आलेला आहे। आज 26 जुलै 2021 सकाळी 9 वाजताचे हे अपडेट्स आहे। कोयना धरणातून सध्या 32,749 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जातोय। तुम्ही दृश्य पाहताय की कोयना नगरची आहे, कोयना धरणाची आहे, पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि सध्या 32,000 सांगलीमध्ये अजूनही पाणी पातळी 54 फुटावर आहे। अजूनही पाणी पातळी कमी झालेली नाही, त्यामुळे सांगलीकरांसाठी चिंतेचा विषय आहे। याचबरोबर राधानगरी धरणातून सध्या विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। यामुळं सांगलीचं पाणी कधी कमी होणार आहे असं सर्वांचं लक्ष ठेवून राहिलं आहे। कोयना धरणातून आजची महत्त्वाची बातमी, कोयना धरणातून 32,749 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग होतोय। तुम्ही हे दृश्य पाहताय ती सांगलीची आहेत। सांगलीमध्ये मुख्य बाजारपेठ असेल, 100 फुटी रस्ता, पेट लाईन या सर्व भागामध्ये पाणी साठलेलं आहे। अजूनही पाण्याची फूग कमी आलेली नाही, यामुळं सांगलीकरांसाठी खूप एक चिंतेचा विषय आहे। मात्र सांगलीकरांसाठी ही बातमी आहे की कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस आता मंदावलेला आहे। यामुळं पाणी पातळी जी आहे ते 32,749 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग हा केला जातो आहे। ही सांगलीची दृश्य पाहताय तुम्ही। कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सर्व ठिकाणी। लोकांना दूध, जेवण, पाणी देण्याचं काम सुरू आहे। जे लोक अडकलेत त्या सर्व लोकांना प्रशासन असेल, सांगली महानगरपालिका असेल, या सर्वांच्या वतीनं हे देण्यात येतं आहे।